मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल, शुभांशु शुक्ला हा सुखरूप परतलाय पृथ्वीवर. अंतराळात प्रयोग करणारे शुभांशु पहिले भारतीय अंतराळवीर. 7 दिवस राहणार वैद्यकीय निरीक्षणाखाली. गगनयान मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 18 दिवस मुक्काम केल्यानंतर शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर ड्रॅगन ग्रेस यानाच्या साहाय्याने मंगळवारी पृथ्वीवर सुखरूप दाखल झाले. वातावरणात दाखल झाल्यानंतर हे यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे सॅन दिएगो किनाऱ्याजवळच्या समुद्रात पॅराशूटच्या साहाय्याने उतरवण्यात आले. शुभांशु हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रयाण केलेले, तिथे शास्त्रीय प्रयोग करणारे पहिले भारतीय ठरले. त्यांच्या अनुभवांचा मोठा फायदा भारताच्या गगनयान मोहिमेला होईल. ॲक्सिओम 4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले शुभांशु शुक्ला मोहिमेच्या कमांडर पेगी विट्सन, पोलंडचे स्लावोसौजन नास्की विस्नेव्स्की, हंगेरीचे तिबोर कापुचार हे अंतराळवीर सोमवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:50 वाजता ड्रॅगन ग्रेस या यानातून पृथ्वीवर येण्यास निघाले होते. त्यांचा प्रवास असा होता की 22 तास आणि 25 मिनिटं. ते निघाले 14 जुलै. दुपारी 2:50 कॅप्सूलचा दरवाजा बंद केला. दुपारी 4:35 कॅप्सूल ISS पासून वेगळे झाले. दुपारी 4:35 पहिले वेग नियंत्रण मिळाले. दुपारी 4:40 दुसरे वेग नियंत्रण. सायंकाळी 5:28 तिसरे वेग नियंत्रण. सायंकाळी 6:15 चौथे वेग नियंत्रण. मग 15 जुलै दुपारी 2:07 पृथ्वीच्या दिशेने परतीसाठी कक्षेबाहेर जाण्यासाठी इंजिन चालू. मग नंतर दुपारी 2:26 कॅप्सूलचा मागचा भाग, ज्याला ट्रंक म्हणतात, तो वेगळा करण्यात आला. मग दुपारी 2:30 कॅप्सूलचे पुढचे कव्हर, ज्याला नोजकोन म्हणतात, तो बंद करण्यात आला. दुपारी 2:57 लहान पॅराशूट उघडले गेले. दुपारी 2:58 मुख्य पॅराशूट उघडले आणि मग दुपारी 3 वाजता ड्रॅगन स्लॅशडाऊन पाण्यावर अलगद उतरले.